नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे बघा, हा अरीवर्क केलेला ब्लाऊज मी घेतला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच बघायचं आहे की अरीवर्क केलेला ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा. तर बघा, आता ही बाहीची डिझाईन इथे दिलेली आहे त्यांनी. तर आधी याला आपण एकमेकांवरती असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. बरोबर डिझाईन मॅच करून घ्यायची, खालच्या बाजूची आणि वरच्या बाजूची, आणि बुट्ट्या वगैरे सर्व काही व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि डिझाईन पण व्यवस्थित बघून घ्यायची. आता याला खाली लटकन पण दिलेले आहेत, तर मी हे एकावर एक व्यवस्थित ठेवून घेतलं. त्यानंतर आपली बाही घ्यायची. आता इथे हा खालचा कापड कमी असल्यामुळे याला इथे जोड लागणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने ठेवून याला कट करून घ्यायचं. ही झाली आपली बाही कट करून झाली. आता हे जे बंद बाजू आहे ती पण कट करून घ्यायची आणि तिथे जोड लावून घ्यायचे दोघंही बाजूंना. आता हा आपला बॅक पार्ट आहे. बॅक पार्ट कट करताना मागील गळा, अस्तरचा गळा कट करून घ्यायचा. तर बघा, इथे गळा हा आखलेला आहे, तर तो गळा कमी आहे आणि इथे अरीवर्क थोडं जास्तीचं केलेलं आहे. वरती शोल्डर जोडण्यासाठी जागा राहणार नाही, म्हणून आपण गळा थोडासा वाढवून घेऊ. इथे गळा चेक करून घेतला आणि अस्तरवरती जो गळा आखलेला आहे तो आपण तोच कट करू, पण शिवताना आपण त्याला थोडासा वाढवून घेऊ. हे बघा, तर हा आपण गळा कट करून घेतला आणि हे अस्तर यावरती ॲडजस्ट करून घ्यायचं. ॲडजस्ट झाल्याच्यानंतर शिवण्यासाठी आपण डिझाईनच्या बाजूने पाव इंच सोडलेलं आहे आणि आता इथे पिन्स लावून घेऊ, म्हणजे हे सरकणार नाही. अशा पद्धतीने पिन्स लावून घेतल्या आणि हे कट करून घ्यायचं आहे. त्याच्या त्या आकारामध्ये याला कट करून घ्यायचं. हे आता पाठीचा भाग आपला कट करून झाला. बाह्या आणि पाठीचा भाग कट करून झालेला आहे. आता हे पुढील गळ्यासाठी डिझाईन इथे दिलेली आहे. तर ही डिझाईन उजव्या बाजूने येत असते, त्यांनी ते व्यवस्थित तसं केलेलंच असतं बरोबर. तर त्यासाठी पण आपण कपडा एकमेकांवर असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा, म्हणजे एकाच वेळेला दोघंही पार्ट आपले निघून जातील. आणि तो देखील असा अस्तर, त्याच्यावरती अस्तर आपलं मापाचं कटिंग केलेलं असतं ते त्यावरती ठेवून हे कट करून घेतलं. आता राहिली प्रिन्सेस कटची साईडची बाजू, ती इथे ॲडजस्ट करायची उरलेल्या कापडामध्ये. इथे हे उरलेल्या कापडामध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. तर हे बघा, हे अशा पद्धतीने मी इथे ठेवून घेतलं आणि हे पण कट करून घेते आता. तर हे पूर्ण अशा प्रकारे प्रिन्सेस कटचं अरीवर्क केलेलं ब्लाऊज आपण इथे कट केलं. त्यानंतर आता या उरलेल्या ब्लाऊजचा पीस जो आपला शिल्लक आहे याच्यामधून आपल्याला मागील गळ्यासाठी नाडीसाठी कापड काढायचं आहे. कारण अरीवर्क केलेला ब्लाऊज थोडा हेवी असतो, तर त्याला नाडीची गरज पडतेच, त्याला म्हणजे नाडी लावायचीच. आणि हे जे कापड आपण आता काढत आहे हे आपल्याला जोडसाठी बाहीला 4 जोड लागणार आहे, कारण दोघंही बाजूंना 2-2 अशा पद्धतीने हे आपल्याला बाहीचे जोड काढले आपण. हे आता ब्लाऊज कट करून झालं. आता याला स्टिचिंग कसं करायचं ते बघूया. तर सर्वात आधी आपण इथे नाडी पलटवून घेणार आहे. हे बघा, तर हे नाडीचं कापड आपण घेतलं, याला बिलकुल किनारीने पाव इंचापेक्षा अगदी कमी अंतरावर टीप टाकून घ्यायची. अगदी पाव इंचापेक्षा कमी, म्हणजे आपली नाडी बारीक पलटते. आता याच्यामध्ये नाडी काढताना आपण क्रॉस कापडसुद्धा घेऊ शकतो, पण आपल्याजवळ तितका कापड नव्हता म्हणून आपण सरळ कापडामध्येच ही नाडी काढली. आता हे जे एक्स्ट्राचं मार्जिन होतं ते आपण कट करून टाकलं. ते कट केल्यामुळे काय होतं, नाडी चांगली व्यवस्थित पलटली जाते. जास्त कापडामुळे नाडी पलटायला जरा त्रास होतो. आता ही इथे मी मोठी सुई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये दोरा टाकून घेतला. ती सुई आता उलट बाजूने, बंद बाजूने वरच्या दिशेने काढायची, सरळ बाजूने. हे बघा, ही सुई आपण आता अशी काढून घेतली आणि अलगद हाताने मग ती नाडी अशी पलटवून घ्यायची. हे बघा, ही अशी आपली नाडी इथे तयार झाली आणि हे दोरा कट करून टाकायचा. मग या 2 नाड्या आपल्या आता तयार झाल्या. आता आपण आधी बाहीचे जे जोड आहेत दोघंही बाजूंचे ते जोड देऊन घेऊ. कापड कमी असल्यामुळे इथे जोड लागला, नाहीतर जर कापड थोडा जास्त असला आणि माप कमी असलं तर त्या काही जोड लावण्याची तेवढीशी गरज पडत नाही. आता हे दोघंही बाजूंना आपण जोड लावून घेतले. त्यानंतर आता अरीवर्क ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला सिंगल दाब लावावा लागेल. डबल दाब लावलेला असला तर ते शिवायला फावत नाही, म्हणून आपण इथे हा सिंगल दाब लावून घेतला. सिंगल दाब लावल्याच्या नंतर आपलं अस्तर घ्यायचं बाहीचं मापाचं आणि हे जे खाली लटकन लावलेले होते ते आपण अशा उलट बाजूने करून घेतले आणि तिथे सिंगल दाबाने आपली जी मार्जिन आहे, जितकी त्यांनी ठेवलेली आहे तितके मार्जिन घेऊन तिथे बाही आपली जोडून घ्यायची. हे मणी इथे जोडताना सांभाळून जोडायचे, त्याच्याने काय होतं, जर ते सुई खाली आलं तर आपली सुई तुटून जाते.
आणि मशीनमध्ये जरी ते अडकलं एखादं मणी वगैरे, एखादा मणी अडकला तर मग मशीनचे आपलं सटल असतं ते पण खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ते सांभाळूनच शिवायचं. इथे आता ऑलरेडी लटकन लागलेले होते, त्यामुळे ते तसं सांभाळूनच शिवावं लागणार आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने हे लटकन लागलेले होते. आता ही बाही पलटवून घेतली आपण. त्यानंतर त्याला इथे अशी आपली जी अस्तर आणि कापड जोडतो ती शिलाई टाकून घेतली. हे आता आपली बाही अशाच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायची आहे. मी इथे एक दाखवलेली आहे आणि दुसरी बाहीसुद्धा अशाच पद्धतीने तयार करायची. आणि हे एक्स्ट्राचं मार्जिन होतं ते कट करून घेतलं. हे बघा, ही बाही आपली तयार झाली. आता हा पाठीचा भाग, याला आपण पिन्स लावून घेतल्या. त्यानंतर हे जे शिलाई मार्जिन होतं हे अशा प्रकारे आखून घेतलं. मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी आखलं. त्यानंतर हे वरतून 3 इंच वरती मी मार्किंग केलं नाडी लावण्यासाठी. दोघंही बाजूवरती 3-3 इंच मार्किंग केलं नाडी लावण्यासाठी. आणि ही नाडी आता त्याच्यामध्ये अशी लावायची आणि शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे ती नाडी आतमध्ये दाबली जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला ही गळ्यावर शिलाई टाकायची आहे. मग तिथे डिझाईन दिलेली असते, त्या डिझाईनच्या अंदाज घेत आपल्याला साईडने शिलाई टाकायची आहे. दोघंही बाजूंना आपण अशा प्रकारे नाड्या त्याच्यामध्ये टाकून घेतल्या आणि आतला जो कापडाचा भाग आहे गळ्याचा तो कट करून घेतला. त्याच्यानंतर त्याला तिरकस छेके देऊन घेऊ. अशा पद्धतीने गोल गळ्याला किंवा कोणताही गळा असो आपण त्याला छेके देत असतो. हे छेके देऊन झाल्याच्यानंतर अस्तरवरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. आपलं जे अस्तर आहे त्यावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने इथे दाबटीप टाकून घेतली. दाबटीप टाकून झाल्याच्या नंतर अस्तर आणि आपला साडीचा कपडा दोघंही व्यवस्थित जोडून घ्यायचे शिलाई मारून. आता हे गळा व्यवस्थित ॲडजस्ट केला. ही अशा पद्धतीने आपली इथे नाडी तयार झाली. आणि आता जो पुढील भाग आहे, पुढील भागावरती अस्तर ठेवून तिथे सुद्धा गळा व्यवस्थित ॲडजस्ट करून जसं आपण मागच्या गळ्याला केलं त्याच पद्धतीने इथे सुद्धा डिझाईनचा अंदाज घेत 1/2 इंच शिलाई मार्जिन पुढे सोडत तिथे आपल्याला शिलाई टाकून हा गळासुद्धा पलटवून घ्यायचा आहे. जसं आपण मागच्या गळ्याचा केला त्याच पद्धतीने यालासुद्धा तसाच पलटवून घ्यायचा आहे. आता ही शिलाई टाकून घेतली. एक्स्ट्राचं मार्जिन कट केलं. एक्स्ट्राचं मार्जिन कट केल्याच्यानंतर छेके द्यायचे. छेके मात्र आठवणीने द्यायचे. छेके दिल्याच्यानंतर त्याच्यावरती दाबटीप टाकून घेऊ. इथे दाबटीप टाकून घेतली. दाबटीप झाल्याच्यानंतर साडीचा कापड आणि अस्तर दोघंही व्यवस्थित जोडून घ्यायचं. मी इथे पिन लावून घेतली म्हणजे आपली डिझाईन व्यवस्थित येईल, व्यवस्थित फिट बसेल. आणि त्यानंतर इथे हे साडीचा कापड आणि अस्तरचा कापड जोडून घ्यायचा. तर अरीवर्क केलेला ब्लाऊज आपला ब्लाऊजसारखा शिवायचा असतो. फक्त त्याला जी डिझाईन असते ती डिझाईन शिवताना आपल्याला सिंगल दाब वापरावा लागतो आणि तिथे डबल दाबने आपल्याला शिलाई टाकायला जमत नाही. तर बघा, आपण आता हे पूर्ण अस्तर वगैरे जोडून तयार करून घेतले दोघी पार्ट. त्यानंतर आता जो पाठीचा भाग आपला आपण तयार केला होता त्याला नेहमीप्रमाणे जसं आपण बॅक पार्टला मागचे टक्स देतो त्याच पद्धतीने यालासुद्धा तसेच टक्स देऊन घ्यायचे. आता इथे अरीवर्क केलेलं आहे पण ते फक्त गळ्यावर आणि बाहीवर आहे, पाठीच्या पूर्ण भागावर केलेलं नाही. पूर्ण भागावर केलेलं जर असलं तर तिथे सुद्धा तुम्हाला सिंगल दाब किंवा मग ती डिझाईन सांभाळून शिवावं लागेल. आणि जसं आपण बॅक पार्टला नेहमीप्रमाणे कमरपट्टी लावतो त्याच पद्धतीने कमरपट्टी लावायची. पुढील भागाला सुद्धा कमरपट्टी लावून त्याला फिनिशिंग देऊन घ्यायची. दोघंही मागचा आणि पुढचा दोघंही भागांना कमरपट्टी लावून व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची. कमरपट्टीवर दाबटीप टाकायची आणि मग तिला पलटवून घ्यायची. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण ही कमरपट्टी इथे लावून घेतलेली आहे. कमरपट्टी लावून घेतली. त्यानंतर आपल्याला आता इथे काच बटनपट्टी लावून घ्यायची. इथे मी काच बटनपट्टी लावून तयार केलेला आहे. आता शोल्डर जोडायचं आहे. शोल्डर जोडताना इथे तुम्ही इनविजिबलसुद्धा जोडू शकतात, पण मी इथे तसं न करता डायरेक्ट जोडलेलं आहे. कारण इथे शोल्डर जोडण्यासाठी त्यांनी वरती कापड कमी सोडलं होतं आणि जर मी अजून जास्त गळा मोठा घेतला असता तर त्यांना त्या कस्टमरला आवडलं नसतं. म्हणून मी फक्त अर्धा इंच गळा वाढवला आणि शोल्डर जोडण्यासाठी तिथे जागा तयार केली. तर इनविजिबल शोल्डर इथे झालं नसतं जोडून, म्हणून मग मी साध्या पद्धतीने जोडून घेतलं. आणि त्यानंतर आता इथे बाही जोडायची आहे. तर बाहीचा जो सेंटर आहे
तो सेंटर आणि शोल्डरचा सेंटर मॅच करून त्यानंतर आपल्याला बाही जोडायची आहे. जशी आपण रेग्युलर ब्लाऊजला जोडतो अगदी त्याच पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने बाही जोडून घ्यायची आणि त्यावरती नेहमीप्रमाणे डबल टिप टाकून घ्यायची. डबल टिप टाकून झाल्याच्यानंतर दोघंही बाही आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथे कवर शिलाई द्यायची. तुम्ही याला डायरेक्ट जोडून इंटरलॉकसुद्धा करू शकतात, पण मी इथे कवर शिलाई केलेली आहे. जर डायरेक्ट तुम्ही शिलाई मारली अर्धा इंच मापाने आणि त्याच्यानंतर त्याला इंटरलॉक केला तरीसुद्धा चालेल, पण मी इथे कवर शिलाई करून घेतली. दोघंही बाजूंना इथे अशी कवर शिलाई केली. त्यानंतर जे माप होतं ते माप टाकून घेतलं. कमर, छाती, आर्महोल, दंडगेर अशा पद्धतीने मापं टाकून घेतली आणि त्या मापांवरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना केव्हाही एक फिटिंगची आणि 2 ज्या असतात त्या एक्स्ट्राच्या शिलाई आपल्याला टाकायच्या असतात. आपण कोणतंही ब्लाऊज शिवू, साधं असो, अस्तरचं असो, कोणतंही ब्लाऊज असो, तर आपल्याला त्याला 2 शिलाई एक्स्ट्राच्या टाकाव्या लागतात. तर बघा, इथे आपला हा अरीवर्कचा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ अजून कोणता बघायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.